दिवसांपूर्वीपासून म्हणजेच 28 एप्रिल 2024 पासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. याआधीही तुम्ही हा व्हिडिओ कुठे ना कुठे तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बघितला असाल. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं हा मुलगा 8 महिन्याचं जे बाळ आहे ते छतावरती अडकलं होतं प्लास्टिकच्या, आणि मग त्याला वाचवण्यासाठी शेजारी आहेत त्या सर्वांनी त्याला वाचवलं, त्याला सुखरूप तिथून बाहेर काढलं, आणि त्यासाठी या सगळ्या शेजाऱ्यांचं कौतुकही झालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि मग ह्या सगळ्या प्रकरणानंतर आता कुठे 2 ते 3 आठवड्यानंतर याच घटनेसंदर्भात फार मोठी बातमी समोर येते. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये, या व्हिडिओमध्ये जो मुलगा तुम्हाला छतावरती अडकलेला दिसतोय, ज्याला वाचवण्यात आलं, त्या मुलाच्या आईनं आत्महत्या केली. यामागे नेमकं कुठलं कारण आहे आणि एकंदर हा घटनाक्रम काय आहे तोच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाय माणूसमध्ये. तर झालं असं की दिनांक 28 एप्रिल रोजी सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला आणि मग देशभर या व्हिडिओविषयी चर्चा झाल्या. अनेकांनी सोशल मीडियावरती त्याला लाईक केलं, शेअर केलं आणि त्यावरती कमेंट्स केल्या. सर्व समाज माध्यमांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी त्या बाळाला वाचवलं त्यांचं कौतुकही झालं, पण यासोबत एक आणखी गोष्ट झाली, ती म्हणजे त्या महिलेच्या हलगर्जीपणामुळे तिला प्रचंड प्रमाणामध्ये त्या मुलाच्या आईला ट्रोल करण्यात आलं. तिथल्या स्थानिक नागरिकांकडून हे सांगण्यात आलं की जी महिला आहे 4थ्या मजल्यावर ते राहत होते आणि 4थ्या मजल्यावरून त्या महिलेकडून तिचं जे 8 महिन्याचं बाळ आहे ते निसटलं होतं आणि मग बाळ खाली 2ऱ्या मजल्यावरती प्लास्टिकच्या छतावर अडकलं होतं. आणि मग त्याला वाचवल्यानंतर देखील त्या महिलेला ट्रोल करण्यात आलं आणि मग ट्रोल करून तिला असं म्हणण्यात आलं की हा कसला हलगर्जीपणा आहे, स्वतःच्या मुलाची काळजी तुम्ही घेऊ शकत नाही का. पोलिसांनी असं सांगितलंय की जे बाळ आहे ते मरता मरता वाचलं आणि तू तेव्हा काय करत होतीस, अशा प्रकारच्या कमेंट्स त्या महिलेला येत होत्या. आणि मग घटना घडल्यानंतर अशा पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या समोर येत असल्यामुळं ती जी महिला आहे, ती 33 वर्षाची महिला, बाळाची आई, या प्रचंड मानसिक तणावामध्ये त्या गेल्या होत्या. नैराश्यामध्ये गेल्यामुळं त्यांनी आता आपल्या आईवडिलांच्या घरी येऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच कोइंबतूरमध्ये त्या आल्या होत्या त्यांच्या पतीसोबत. ते एका IT कंपनीमध्ये चेन्नईमध्ये काम करतात. आणि मग आईवडिलांच्या घरी आल्यानंतर घरी कोणी नसताना या महिलेनं, या 33 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली. कोइंबतूरमधील करमदाई पोलीस स्टेशनमध्ये IPCचं कलम 174 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय. त्या महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असं त्यांनी सांगितलंय की ती बेजबाबदार आहे, अशी आई असते का, अशा पद्धतीचे कमेंट्स तिला बघावे लागले आणि त्यामुळं ती प्रचंड हादरून गेली होती आणि त्यामुळं शेवटी तणावात येऊन त्या महिलेनं आत्महत्या केली आहे. ट्रोलिंगमुळे आत्महत्या करण्याचे प्रकार भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढतच आहेत. याआधी आपण भारतातील विविध राज्यांमध्ये काही तरुणांमध्ये, तरुणींमध्ये किंवा अनेक सोशल मीडिया युजर्समध्ये आपण असे प्रकार बघितले की ज्यांना त्यांच्या कुठल्या तरी कृत्यामुळे किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जो आहे अशा पद्धतीच्या ट्रोलिंगचा ते शिकार झालेत. आणि मग ट्रोलिंगमुळे अनेकांनी टोकाचं पाऊल उचललंय, अनेकांनी आत्महत्या देखील केली. यामध्ये तरुणांचंही प्रमाण कमी नाही. त्यामुळं बाह्य माणूस तुम्हाला हे सांगेल की सोशल मीडियावरती कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देताना फार जबाबदारपणे आपण बोललं पाहिजे, आपण व्यक्त झालं पाहिजे, कारण यामुळे कुणाचा जीवही जाऊ शकतो. आणि सोशल मीडियावरती व्यक्त होताना आपण जर खात्री बाळगली नाही, आपण जबाबदार झालो नाही किंवा आपण तशा पद्धतीनं आपण आपल्या मर्यादा सांभाळल्या नाही तर कायदेशीर कारवाई देखील आपल्यावरती होऊ शकते. त्यामुळं यापुढे कुठेही तुम्ही कमेंट करत असाल, कुठलाही व्हिडिओ शेअर करत असाल, त्यावेळी विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला एकंदर या घटनेबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सोशल मीडियावरती आपण जेव्हा प्रतिक्रिया व्यक्त करतो त्या प्रतिक्रियांचे काय परिणाम होऊ शकतात याची जाणीव सगळ्यांना व्हावी, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, बाय माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.